विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्याने उद्घाटन झालं असं जाहीर करतो। मित्रांनो, भवनी शाळा या समाजातल्या मुला-मुलींना शिक्षणाचे दार खुले व्हावेत म्हणून या ठिकाणी लातूर सारख्या शहरामध्ये या ठिकाणी काढण्याचं काम केलं। अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे न्यायचं असेल तर ते म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे। अनेक लोक शिक्षण क्षेत्र संस्था काढणाऱ्या लोकांना नाव ठेवत असतात, तर माझी धारणा अशी आहे की या कलियुगामध्ये सगळ्यात पवित्र कार्य जर कोणतं असेल तर आपण कोणी म्हणते अन्नदान, कोणी म्हणते रक्तदान, कोणी म्हणते मतदान, हे तर आहेच आहे, पण शिक्षण दान देणे हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे असं मी मानतो। कारण त्याच्यामुळं माणसाची प्रगती होत असते, त्याला दिशा मिळत असते, इटिकेट्स मॅनर्स हे त्यांना कळू शकतं, समजू शकतं। आणि या शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक बांधवाला मला विनंती करायची, पालकाला विनंती करायची की आपण आपल्या पाल्यासाठी संपत्ती कमवायच्या जास्त भानगडीत पडायचं नाही। संपत्तीपेक्षा संततीकडे तुमचं लक्ष ठेवा। तुम्ही संपत्ती खूप कमी लात, पण संतती जर चांगली नाही निघाली तर 1 वर्षामध्ये तुमच्या संपत्तीचा नायनाट करताय। जरूर संपत्ती कमवा, परंतु त्याच्याबरोबर संततीकडे लक्ष द्या। पालक होणं आणि पालकत्व फार फरक नाही। लग्न झाले की पालक होऊ शकताय, पण पालकत्व यशस्वी कोण असतंय तर त्या मुलाच्या आवडीनिवडीप्रमाणे त्याच्या इच्छा पूर्ण करा आणि आपल्याला जे त्याच्याकडून काही करून घ्यायचे त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं आणि त्याच्या मनामध्ये त्याच्या गुणात असलेले सुप्त गुण हे डेव्हलप करणं म्हणजे पालकत्व स्वीकारणं आहे। ते पालकांनी केलं पाहिजे। शिक्षकाला मला विनंती करायची की आपण शिकवत असताना अतिशय मन लावून शिकवलं पाहिजे। विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे की ह्या सरांचा पिरियड जर बोललो आपण काहीतरी खूप कमीलो। रवींद्रनाथ टागोर आपले राष्ट्रपती जे होऊन गेले ते देखील शिक्षकच होते, परंतु एवढे मोठे शिक्षक प्राध्यापक होऊन गेले, या लोकांनी देखील ते आपल्या आपल्या विषयाचं खूप ज्ञान संपादन केलं। आणि म्हणून शिक्षकांनी देखील आपण शिकवत असताना एका शाळेमध्ये, एखाद्या शाळेमध्ये काय माझ्याच घरामध्ये घडलेली घटना आहे। माझ्या भावाची मुलं मुली औरंगाबादल्या शाळेत शिकत, अविनाशची मुलं, मॅडमनी काहीतरी वेगळं सांगितलं आणि घरामध्ये आई वडील शिकलेले असल्यामुळे विचारले तिच्या मम्मीने काय शिकवलं सरांनी, तर ते रॉंग सेंटेन्स सांगत होता। मग ती ज्यावेळेस तिची आई विचारत होती, नाही बेटा हे असं नाही असं आहे, परत उत्तर द्यायचं की नाही मामी माझ्या सरांनी मॅडमनी सांगितलंय, मी तुझं ऐकणार नाही, मॅडमचंच ऐकणार। ती आई बी हुशार होती, तिला उद्या सकाळी शाळेत घेऊन गेली आणि मॅडम हे असं उच्चार करताय, तू ते माझं ऐकत नाही, तुम्ही सांगा। मॅडमने म्हणलं माझं चुकलंय बाळा, तेच खरं आहे। म्हणजे शिक्षकांनो तुमचा प्रभाव किती आहे विद्यार्थ्यावर हे लक्षात घ्या। म्हणून शिकवत असताना जीव ओतून शिकवा, मन लावून शिकवा। त्यांना असं वाटलं पाहिजे की मुलांना की आपण दर दिवसाला काहीतरी नवीन शिकतोय। आणि मुलाला देखील मला विनंती करायची, आता ते बसलेत सगळे, इकडे बोलताय कोण तिकडे बोलताय, काळेसाहेब भाषण करत असते तर तुम्हाला अब्बासा म्हणले असते, आता आम्ही पुढारी आहो, आम्हाला तुमचे मते घ्यायचे असते, मनाही नाही गेले आम्हाला, आमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही ना, मताशिवाय आम्हाला काय। पण काळेसाहेब लगेच म्हणले असते, शांत बसा रे, कोण आहे ते। तुम्ही ज्यावेळेस क्लासमध्ये येता, कोण पोरं मेरिट मध्ये पुढे येतात, पुढे का सरकतात आणि मुलं का बाकीचे डेव्हलप होत नाही, मेंटली आणि फिजिकली वर्गात राहतात ते मुलं पुढे जातात आणि बाकीचे जे फिजिकली आहेत पण लक्ष कुठं दुसरीकडे आहे, मैदानावर आहे, ग्राउंडवर आहे, कुठंतरी दुसरीकडेच आहे, थिएटरमध्ये कोणता पिक्चर लागलाय, असं जमणार नाही। तुम्ही शाळेत आल्यानंतर मेंटली आणि फिजिकली इथंच असलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला देखील याच्यातलं या शिक्षण क्षेत्रातलं न्याय भेटत नाही। सगळ्यात श्रीमंत माणूस कोण, पैसेवाला नाही, ऊसवाला नाही, अशा प्रकारचं तुम्ही काम करा की तुमच्या बंगल्यावर ॲडव्होकेट बेदरे
प्राचार्य विक्रम काळे साहेब जसं लिहिता येतंय ना तसं लिहायचं डिग्री तुम्ही प्राप्त करा. CA म्हणून डिग्री प्राप्त करा. आमदार म्हणून लिहिता येत नाही बरं का बंगल्यावर, पण अशा प्रकारची डिग्री प्राप्त असणारे शिक्षण तुम्ही घ्या. आणि समाजोपयोगी शिक्षण झालं पाहिजे. नोकरीसाठी शिक्षण नाही आहे. हे ज्ञान तर भेटतेच असतंय. तराजूमध्ये जर वजन केलं एका संपत्तीचं आणि ज्ञानाचं, तर ज्ञानाच्या संपत्तीचं वजन जास्त होत असतंय. म्हणून मित्रांनो, अतिशय महत्वाचा दिवस आहे तुमच्या आयुष्यातले. नवीन शिक्षण आलंय. लोक म्हणतात इंग्रजी काय मातृभाषा आहे का, आपल्याला इंग्रजीची काय गरज आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांचे पोरं सगळे कॉन्व्हेंटला आहेत. आपल्याला म्हणतात मराठी शाळेत शिका. मराठी भाषेबद्दल जरूर आपल्याला अभिमान असावा लागतं आहेच, पण तुम्हाला जगातलं जर नॉलेज प्राप्त करून घ्यायचं असलं तर तुम्हाला इंग्रजी आलंच पाहिजे. कारण सगळं लिटरेचर हे इंग्रजीमध्येच आहे. जगात तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला इंग्रजी बोलताच येणार नाही. मॅक्झिमम देशामध्ये तेच बोललं पाहिजे. समजा एखाद्याला खेळाची आवड आहे, पालकांना देखील विनंती आहे की काही शिकला, डिग्री मोठी घेतला, डॉक्टर इंजिनियर झाला म्हणजेच आपल्या कुटुंबाचं नाव करते, अशातला भाग नाही. तर अनेक क्षेत्र आहेत. कोणतेही क्षेत्र मला आज सांगा, खेळामध्ये तरी किती कमी आहे. आज एखादी पेंटिंगवाला जर असला तर त्याला देखील खूप मोठं त्याच्यामध्ये नाव कमवता येत आहे. अनेक क्षेत्र आहेत तुमचे दरवाजे खुले करून, पण तुम्ही ठरवा काय करायचं अगोदरपासून आणि प्रॉपर लाईनने तुम्ही त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचं शिक्षण तुम्ही घ्यावं. भाऊनी या ठिकाणी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम निर्माण केलेले आहेत. किती दृष्टी असेल मला सांगा भाऊला. आणि खरे शिक्षकाचे आमदार भाऊनी मागल्या काळामध्ये जे काम केलं तोच वारसा आज आमचे विक्रम काळे साहेब करत आहेत. त्यांचंही काम खूप चांगलं आहे. ते शिक्षक आमदारच नसून ते महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नाला सभागृहामध्ये न्याय देण्याचं काम विक्रम काळे साहेबांनी केलेलं आहे. एक चांगले संस्था शाळेत तुम्हाला भेटलेले आहेत. त्यांनी घेतलेले शिक्षक हे गुणवान घेतलेले आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण फायदा घ्यावा. आता हे व्यासपीठ तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. सुप्तपणासाठी या ठिकाणी तुम्हाला खूप या देशामध्ये या पद्धतीचं आपण काम करताल. ज्या शाळेचं महाविद्यालयाचे फिजिकल शिक्षण चांगला, देशाचं गृह खातं मंत्री जर पक्का झाला तर देश सुरक्षित राहत आहे. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिस्तीत, हे पोरं बोललो आहेत मध्ये,